जळगाव आरटीओ कार्यालयाचा कारभार खासगी पंटरांच्या भरोशावर. सरकार भ्रष्टाचार मुक्त व पारदर्शक कारभाराचा दावा करते, मात्र जळगाव आरटीओ कार्यालय यास अपवाद आहे का, असा प्रश्न कार्यालयाचे कामकाज पाहिल्यावर सहज पडत असतो. सक्षम अधिकाऱ्यांऐवजी जळगाव आरटीओ कार्यालयाचा बहुतांश कारभार अपवाद वगळता खासगी पंटर व एसटीचे प्रतिनियुक्ती चालकच हाताळत व पाहत असल्याचे धक्कादायक वास्तव सिटी न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभाराच्या शासनाच्या धोरणाला जळगाव आरटीओ विभागातील त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी व संबंधितांनी जणू केराची टोपलीच दाखवली आहे. खासगी पंटर लोक शासकीय दस्तऐवजात थेट हस्तक्षेप करीत असल्याने कामकाजातील गोपनीयता व कारभारातील पारदर्शक प्रामाणिकपणा आणि कागदपत्रांची सुरक्षितता यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वरिष्ठांनी तात्काळ लक्ष घालीत दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. जळगाव प्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये दर महिन्यातून 2दा वाहन तपासणी, लायसन्स वितरण याकरिता शिबिर आयोजित केले जात असते. सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्ती जळगाव आरटीओ कार्यालयात करण्यात आल्या आहेत. परिणामी पूर्ण क्षमतेने पारदर्शक व गतिमानपणे प्रामाणिक कामकाज या विभागात होणे कायदेशीर व आवश्यक आहे. मात्र असे असताना अपवाद वगळता या विभागाचा कारभार सर्वस्वी खासगी इसम म्हणजेच पंटर व प्रतिनियुक्तीने नियुक्त एसटी विभागातील चालक यांच्या हाती असल्याचे धक्कादायक वास्तव सिटी न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे. दर महिन्यातून 2दा तालुक्यात शिबिर घेतले जात असताना आरटीओ कार्यालयाच्या वाहनासह अधिकाऱ्यांची बॅग, गोपनीय दस्तऐवज व सर्व कागदपत्रांवर खासगी इस्मांचा मुक्तपणे वावर असल्याचे दिसून आले आहे. किंबहुना संबंधित खासगी इसम व एसटी विभागाचे प्रतिनियुक्त चालक हे अधिकार नसताना वाहनांची तपासणी, परवाना देताना कागदपत्रांची तपासणी बेधडकपणे करताना दिसून आले आहेत. खासगी लोकांच्या हस्तक्षेपानं कागदपत्रांची गोपनीयता व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असतो. मात्र यावर सक्षम अधिकारी चकार बोलायला किंवा नियंत्रण आणायला तयार नाहीत असंच दिसून येते. जळगाव आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी नेमके करतात काय? त्यांचे या कारभारावर नियंत्रण का नाही? त्यांच्याच मूक संमतीनं व संगनमतानं खासगी लोकांच्या हाती व त्यांच्या भरोशावर हा कारभार सुरू आहे का, असा प्रश्न आपसुकच उपस्थित होत आहे. शासनानं मुंबई आरटीओ विभागात एका अधिकाऱ्याकडील मशीन चालकानं हाताळल्यानं त्या अधिकाऱ्याचे निलंबन केल्याची घटना अवघ्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रातच घडलीय. मग जळगाव आरटीओ विभागातील अपवाद वगळता बहुतांश कारभारच खासगी इसम व एसटी विभागाचे प्रतिनियुक्तीनं नियुक्त चालक अधिकार नसताना हाताळत असतील किंवा गैर हस्तक्षेप करत असतील तर यावर शासन कारवाई करेल का, हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. असल्या कारभारावर नियंत्रण न मिळविता सक्षम अधिकारी खासगी लोकांचा गैर हस्तक्षेप खपवून घेणार असतील तर शासनाच्या पारदर्शक धोरणाला हरताळ फासला जात आहे. परिणामी शासनाच्या धोरणाविरुद्ध वर्तन केले जात असून यातून नागरिकांच्या मनात अप्रत्यक्षपणे शासनाची देखील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न संबंधितांकडून होतोय का, याची चौकशी होणं आवश्यक आहे. जळगाव आरटीओ कार्यालयातील या संपूर्ण कारभाराची समिती स्थापन करीत सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी व या कामकाजात गैर हस्तक्षेप करणाऱ्या खासगी इस्मांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई व्हावी अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. यावर जळगाव आरटीओ विभागाचे वरिष्ठ अधिकारी कारवाई करतात की दोषींना वाचवण्याचा प्रयत्न करतात हे पुढील काळात स्पष्ट होईलच. दोषींवर संपूर्णपणे कारवाई होईपर्यंत सिटी न्यूज चॅनलचा पाठपुरावा मात्र सुरूच राहणार आहे.